नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बोंबलाची रस्सा भाजी। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण झटपट अशी झणझणीत बोंबलाची रस्सा भाजी बनवणार आहोत। अजिबातही उग्र वास न येता आपण कशा पद्धतीने बोंबील धुवून घेणार आहोत ते बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन जर असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे आपण अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। काय काय साहित्य घेतलंय ते बघूया। इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुक्कं, एक कांदा उभ्या साईज मध्ये कट करून घेतलेला आहे, 10 ते 12 इथे आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 तुकडे अद्रकचे घेतलेत आणि 7 ते 8 काड्या इथे आपण बोंबलाच्या चिरून घेतलेल्या आहेत। मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तर आता मी हा मसाला भाजून घेणार आहे। तर एकीकडे आपण मसाला भाजून घेतलेला आहे। आता काड्या कशा पद्धतीने धुवून घ्यायच्या ते बघूया। इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला या बोंबलाच्या काड्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत। असं जर केलं तर उग्रवास जो आहे तो अजिबात येत नाही आणि 5 मिनिटांसाठी मी ह्या काड्या गरम पाण्यामध्ये अशाच ठेवणार आहे, म्हणजे त्या मऊ देखील होतात आणि शिजायला पटकन शिजतात आणि अजिबातही याचा उग्रवास येत नाही। तर बघा, मी गरम पाणी करून घेतलं, याच्यामध्ये ह्या काड्या अशाच ठेवणार आहे 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर आपण ह्या काड्या याच्यामधून काढून घेऊया। इकडे मसाला देखील मी भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त खोबरं देखील भाजून घेतले, एक कांदा घेतलेला आहे तो पण भाजून घेतलेला आहे, अद्रक आणि लसूण देखील मी तेलावरती भाजून घेतलेला आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आपण काढून घेतलेले आहे। याच्यामध्ये मी सुके मसाले लगेच टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्याला तेलामध्ये करपण्याचं काही टेन्शनच नाही। तर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे, 1 चमचा भरून याच्यामध्ये मी धना पावडर घेतलेली आहे, ती देखील टाकून घेऊया। आणि रोजच्या भाजीचा 1 चमचा भरून मसाला इथे मी घेतलेला आहे, तो देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ देखील मी लगेच टाकून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि याचं मस्त असं वाटण तयार करून घेऊया। तर बघा, आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेतलेले आहेत। 3 ते 4 चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकून याला वाटण करून घेऊया। 2-3 चमचे पाणी टाकून आपण याला मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याचा कलर आलेला आहे, एकदम बारीक असा मसाला आपण इथे वाटण करून घेतलेला आहे। गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये छोटा चमचा भरून आपण तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये पाण्यामधून काढून घेतलेल्या बोंबलाच्या काड्या टाकून घेऊया। 2-3 मिनिटांसाठी आपण तेलावरती या परतवून घेऊया। 5 मिनिटं आपण या गरम पाण्यामध्ये अशाच ठेवल्या होत्या, तर मऊसूत झालेल्या आहेत, जास्त वेळ लागत नाही असं जर केलं तर, आणि याचा उग्र वास देखील येत नाही। तर तेल हलकसं गरम झालं की मग याच्यामध्ये मी ह्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत। तेल जर आपण जास्त कडकडीत जर केलं तर हे तेल लगेच अंगावरती उडायला सुरुवात होते, त्याच्यासाठी मी हलकसं गरम करून घेतल्यानंतर याच्यामध्ये लगेच बोंबलाच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत। या काड्या आपण 2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेऊया। तर बघा, 2-3 मिनिटात झालेल्या आहेत। या तेलामध्ये मी काड्या व्यवस्थित अशा परतवून घेतलेल्या आहेत। आता एक ताटामध्ये आपण या काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला टाकून घेतलेला आहे। आपण सर्व मसाले जे आहे ते वाटणाबरोबरच टाकलेले आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाहीये, डायरेक्ट मसाला आपण लगेच तेलामध्ये टाकून घेतलेला आहे। हा मसाला आपण आता 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असा कमी गॅसवरती परतवून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये सुके मसाले देखील टाकलेले आहे, ते देखील छानपैकी परतून निघतील आणि आपण खोबरं कांद्याचं वाटण जे घेतलेलं आहे ते देखील व्यवस्थित असं इथे परतलं जाईल। तर बघा, 3 ते 4 मिनिटांमध्ये हा मसाला व्यवस्थित असा इथे परतून रेडी झालेला आहे। गॅस आता मी कमी केलेला आहे, मसाला आपल्याला आता अजून परतवायची आवश्यकता नाही, मस्त परतून झालेला आहे। तेल देखील सुटलेलं आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे। आता आपण बोंबलाच्या काड्या ज्या परतवून ताटामध्ये ठेवल्या होत्या ते ह्या मसाल्यामध्ये टाकून 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित पुन्हा एकदा आपण या मसाल्यामध्ये परतवून घेऊया। 2-3 मिनिटांसाठी आपण या काड्या मसाल्यामध्ये पुन्हा एकदा परतवून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। गरम पाणी टाकल्यानंतर भाजीची चव देखील बदलत नाही आणि भाजी पटकन शिजते, त्याच्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे। आपल्याला भाजी किती बनवायची त्यानुसार आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे। याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतलंय। आता मध्यम गॅसवरती आपल्याला या काड्या मस्तपैकी शिजवून घ्यायच्या आहेत। आपण भिजवून घेतलेल्या आहेत 5 मिनिटांसाठी। या काड्या शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, 6 ते 7 मिनिटांमध्ये या काड्या मस्त शिजून तयार होतात। याच्यावरती झाकण ठेवले, गॅस कमी केलाय आणि बघू शकता 6 ते 7 मिनिटांमध्ये मस्त भाजी आपली इथे तयार झालेली आहे। काड्या देखील खूप छान अशा शिजलेल्या आहेत आणि भाजी देखील मस्त दाटसर झालेली आहे। आता गॅस इथे मी बंद करणार आहे, तुम्ही बघू शकता मस्त तरी देखील आलेली आहे आणि रस्सा देखील खूप छान दाटसर झालेला आहे।
आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। तर बघा मस्त आपली बोंबलाची रस्सा भाजी इथे तयार झालेली आहे। एकदम सोप्या पद्धतीने कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे। आणि काड्या धुण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। गरमागरम आपली इथे बोंबलाची रस्सा भाजी, बाजरीची भाकर, लिंबू आणि कांदा तयार झालेला आहे। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।